तेवढं घाबरायला काय झालं? काय? घाम बघ किती आलाय तुला. घाबरलीस ना? जास्त बोलू नकोस पिऊ. तू काय करतेस इकडे? काय काम आहे तुझं? अगं तुझी आई रडतीये ना, जा सावर तिला. नाही, मला वाटलं माझी खरी गरज तुला आहे. घाबरलीस ना तू? पोलिसांना बघून पण कापत होतीस, म्हणून म्हटलं विचारावं काय झालंय नक्की. ए पिहू, ऐक ना. पोलिसांना असं अचानक समोर पाहिलं ना की कोणी कापणारच. तू काय माझी उलट तपासणी घेतेस इथे? तुला काय वाटतं हे सगळं मी केलंय? मी तर तसं काहीच म्हणलं नाही. म्हणूही नकोस, काहीच उपयोग होणार नाही त्याचा. आणि ऐक ना, मी तुला शेवटचं सांगते, गरजेपेक्षा जास्त अक्कल चालवायची नाही पिऊ. परिणाम चांगले होणार नाहीत. हो बाजूला. सावध राहायची गरज तुला आहे काकू. काय म्हणालीस? सावध राहायची गरज तुला आहे. कारण दुरून का होईना या सगळ्यात तुझा हात असेल, आणि ते जर आईला कळलं तर ती गप्प बसणार नाही. बाबांसाठी ती काही करू शकते. तू कितीही प्रयत्न केलेस तरी खरंच सगळ्यांसमोर आणण्यासाठी ती जग इकडचं तिकडे करेल. एवढं लक्षात ठेव. देवी आई, माझ्या दादाचं ऑपरेशन प्लीज नीट होऊ दे ग. बाबा गेल्यानंतर अविदादा आणि राजन दादाने त्यांची कमतरता जाणूही दिली नाही. अविदादा किती रागीट, किटकिट्या, चिडचिड असला ना ग, तरी त्याच्याशिवाय या घराची कल्पनाही करवत नाही. प्लीज त्याला लवकर घरी पाठव, सुखरूप घरी पाठव प्लीज देवी आई. डॉक्टर, माझे मिस्टर कसे आहेत? ऑपरेशन नीट झालं ना? ऑपरेशन तर ठीक झालं आहे, पण मला आत्ताच असं म्हणता येणार नाही की ते आउट ऑफ डेंजर आहे. आपल्याला त्यांना 24 तास ऑब्झर्वेशन रूममध्ये ठेवावं लागेल. पाहावं लागेल की ते रिस्पॉन्ड करतायत की नाही. सो लेट्स वेट अँड वॉच. मी त्यांना एकदा भेटू शकते का प्लीज? त्यांना ऑब्झर्वेशन रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना बघू शकता. ओके? थँक्यू डॉक्टर. ऑल राईट. आई, आपण थोड्या वेळाने जाऊया बाबांना बघ. हो. खबरदार, त्याला जाऊन भेटशील तर याद राख. अगं काय बोलतेस तू? बरोबर बोलते मी. तिची कहाणी सावली माझ्या मुलावर पडली तर आज तो घरी असता, स्वतःच्या घरात शांत झोपला असता. पण नाही, ही वेळ हिनं आणली त्याच्यावर.
आता त्याचं ऑपरेशन झाले ना, ही त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकता कामा नये. आणि परत जर त्याला काय झालं ना, तर मी तुला सोडणार नाही अनु. आई, आई, असं काय